नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की सिडको मंडळाची नवीन सोडत आणि ती पण फर्स्ट कम आणि फर्स्ट सर्व या बेसिसवरती सुरुवात झालेली आहे आणि त्या सोडतीसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करण्याची सुरुवात आजपासून झालेली आहे. सो तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि सोबतच तुम्हाला शेवटच्या तारखेला जवळपास 22 तारखे डिसेंबरच्या त्यानंतर तुम्हाला तिथे 11 वाजता सकाळी अ, तुम्हाला फ्लॅट सिलेक्ट करता येणार आहे. सो तोपर्यंत 1 महिन्याचा कालावधी दिला आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि तुम्हाला बाकीचे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेमकं कारण की लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपल्याला थोडक्यात माहिती होती, बट त्यामध्ये नेमकं प्राइसिंग बद्दल काही दिलेलं नव्हतं आणि डॉक्युमेंट्स वगैरे कुठले लागतायत, अटी शर्ती काय आहेत, ह्या गोष्टी माहित नव्हत्या. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की त्याचं आपल्याकडे बुकलेट आलेलं आहे. ते बुकलेट कसं बघायचं आणि बुकलेटमध्ये नेमक्या कुठली कुठली माहिती दिली आहे. त्यामध्ये प्राइसिंग पण दिलेली आहे, डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतात ते पण दिलेले आहेत आणि नियम, अटी, शर्ती काय येतात ते पण दिलेले आहेत. तुम्ही फ्लॅट घेतल्यानंतर विकू शकता का नाही? विकू शकता तर किती वर्षानंतर विकू शकता? ह्या सर्व बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन भेटेल. सो तुम्हाला जी काही पूर्ण प्रोसेस करायची आहे, काही डॉक्युमेंट्स बघायचे असतील, बुकलेट बघायचे असेल, रजिस्ट्रेशन करायचं असेल, ॲप्लिकेशन करायची असेल, पेमेंट करायची असेल, ती फक्त आणि फक्त एकाच वेबसाईटवरनं, ती म्हणजेच सिडको fcfs.sidcoindia.com. सो या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे. या वेबसाईटवरती लेफ्ट साईडला तुम्हाला हे बघू शकता हॅमबर्गर आयकॉन आहे, त्यावरती तुम्हाला क्विक लिंक्सवरती जायचं आहे. क्विक लिंक्सवरती तुम्हाला बुकलेट फॉर FCSFS यावरती क्लिक करायचं आहे. हे बुकलेट तुम्हाला डाउनलोड होईल. ते बुकलेट माहिती पुस्तिका डाउनलोड होईल. त्या बुकलेटमध्ये नेमकं काय काय माहिती दिलेली ते आपण थोडक्यात बघणार आहोत. डिटेल माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात. सो यामध्ये तुम्ही बघू शकता की यात जे काही 5 नोड येतात, तळोजा, द्रोणागिरी, घनसोली, खारघरणे, कळंबोळी, येथील तुम्हाला 4,508 साधनिका येतात. त्यापैकी EWS साठी 3,393 आणि LIG साठी 3,393 आणि EWS साठी 1,115 अशा साधनिका आहेत. सो यामध्ये आता आपण इथे तुम्ही बघू शकता नेमकं कुठल्या पेजवरती कुठली माहिती दिलेली आहे. त्यामध्ये एक तर सोडतीचं वेळापत्रक तुम्हाला सांगितलं की कालपासनं याची रजिस्ट्रेशन सुरुवात झालेली आहे संध्याकाळपासून आणि तुम्ही नोंदणी शुल्क सुद्धा भरू शकता. नोंदणी शुल्क फार क्षुल्लक आहे, ₹250 LIG साठी आणि EWS साठी नोंदणी शुल्क नाहीये. तुम्ही फ्रीमध्ये इथे नोंदणी करू शकता. त्यानंतर 28 तारखेला सकाळी 28 डिसेंबर सकाळी 11 वाजल्यापासून तुम्ही सदनिकेची निवड करू शकता. लक्षात घ्या, हे फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस म्हणजेच ज्यांनी लवकरात लवकर निवड केली त्यांना तो फ्लॅट भेटेल. त्यामुळे 11 तारखेला तुम्हाला जर कुठले हवे असतील तर 28 डिसेंबरला 11 तारखेला लगेच तुम्ही निवड करू शकता. त्यानंतर महत्वाची गोष्ट आता प्राइसिंग बद्दलची. आता हे कुठल्या सेक्टरमध्ये, कुठल्या नोडमध्ये, कुठल्या गटासाठी किती सदनिका आहेत, तर त्यांचं सटीक क्षेत्रफळ किती आहे आणि त्यांची किंमत किती आहे हे या पेजवरती तुम्हाला बघायला भेटेल. सो तुम्ही हे बघू शकता. मी प्रत्येक डिटेल बघणार नाही, बट तुम्ही बघू शकता द्रोणागिरीला जवळपास EWS ची प्राइसिंग जाते 22 लाखापर्यंत आणि LIG ची प्राइसिंग जाते 30 लाखापर्यंत. त्यानंतर तळोजा येथे 21.7 पर्यंत EWS ची प्राइसिंग जाते सेक्टर 21-22 ला आणि 27-34 आणि 3 ला त्यांची प्राइसिंग जाते 22, 23 आणि 23 जवळपास 23 लाखापर्यंत. आणि तीच जर प्राइसिंग बघितली LIG साठी तळोजामध्येच तर ती तुम्ही बघू शकता 30 लाख, 30 लाख, 31, 34 लाख, 34 लाख, 34 लाख. सो तळोजामध्ये 30 ते 34 लाख LIG साठी तुम्हाला प्राइसिंग बघायला भेटेल. त्यानंतर खारघरमध्ये तुम्हाला जवळपास 26 लाख EWS साठी प्राइसिंग भेटेल, जी की तुम्ही बघू शकता सर्वात जास्त आहे. EWS साठी खारघर आणि कळंबोळीला 26 लाख आहे, सर्वात जास्त EWS साठी प्राइसिंग आहे आणि LIG साठी जवळपास 38 लाख 37.5
47 म्हणजे जवळपास 37.5 लाख आणि 38 लाख अशी प्राइसिंग आहे खारघर आणि कळंबोलीला, जे की LIG साठी सुद्धा सर्वात जास्त प्राइसिंग आहे. आणि घनसोलीला EW साठी फ्लॅट नाही तर फक्त LIG साठी फ्लॅट आहे, त्यांची प्राइसिंग आहे जवळपास 37 लाखाच्या जवळपास जाते. सो ही झाली गोष्ट प्राइसिंग बद्दलची. सो आता तुम्हाला आयडिया आली असेल की प्राइसिंग काय आहे आणि मागच्या सोडतीमध्ये यामध्ये बदल झालेला आहे की नाही, आणि यावरनं तुम्ही डिसाईड करू शकता तुम्ही इथे घर घ्यायचं आहे की नाही, रजिस्ट्रेशन करायचं आहे की नाही. त्यानंतर पात्रतेच्या अटी EWS साठी तुम्हाला जवळपास सर्वसाधारण अटी बघू शकता तुम्ही. 18 वर्षापेक्षा वय जास्त असायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला 1 जानेवारी 2018 नंतरचे डोमासाईल लागेल. आणि ही एक महत्वाची गोष्ट तुम्ही बघू शकता, केवळ पती पत्नी असू शकतात. तुम्ही संयुक्त अर्ज करू शकता आणि त्यामध्ये फक्त पती आणि पत्नी असं अर्ज करू शकता. आणि अविवाहित असेल तर फक्त आई सोबत तुम्ही याला संयुक्त मध्ये अर्ज करू शकता. त्यानंतर स्पेसिफिकली EWS साठी तुम्हाला आणि ते पण PMAY आवास योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला भारतामध्ये कुठलेही पक्के घर नसायला पाहिजे आणि वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाखाच्या आतमध्ये, जे की 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 दरम्यान मध्ये असायला पाहिजे. त्यानंतर जात प्रमाणपत्र तुम्हाला जर कास्टमध्ये येताल. आणि हे पण लक्षात घ्यायचे की याची तुम्ही विक्री 5 वर्षाच्या नंतरच करू शकता EWSच्या फ्लॅटची. आणि त्यासोबतच तुम्हाला त्याची परवानगी घ्यावी लागेल आणि त्यानंतर सोबतच खालील काहीतरी शुल्क असतील ते शुल्क सुद्धा तुम्हाला भरावे लागतील. आणि दुसरी पण गोष्ट ही पण लक्षात घ्या, जर तुम्ही SC SC NT आणि DT या प्रवर्गातून जर घर घेत असाल तर तुम्हाला विक्री करताना सुद्धा त्याच प्रवर्गातील लोकांना विक्री करता येईल. ओपन मधल्या जनरल लोक किंवा बाकीच्या लोकांना विक्री करता येणार नाही. ही फार मोठी गोष्ट आहे, ते लक्षात घ्यावी. SC ST NT DT या लोकांनी बाकीचे जे काही असते प्रवर्गामधून ते ओपन मधून करू शकतात. आणि हे बाकीच्या गोष्टी तुम्ही बघू शकता त्याबद्दलच्या. त्यानंतर सर्वसाधारण गटासाठी तुम्ही, ही पण एक महत्वाची गोष्ट आहे की ही वाचा तुम्ही, की तुम्ही नवी मुंबईमध्ये स्वतःचं प्रायव्हेट घर सुद्धा तुमचं नसायला पाहिजे. जर तुम्ही LIG मधून अर्ज करताय तर नवी मुंबईमध्ये पूर्ण तुमचं प्रायव्हेट घर नसायला पाहिजे. जर असेल तर तुम्ही इथे एलिजिबल नाहीये, पात्र नाहीये. आणि सोबतच तुमचं सिडकोचं यापूर्वी सिडकोच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेमध्ये जर तुम्ही लाभ घेतला असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकत नाही. सो ह्या 2 अटी फार महत्वाच्या जे काही अर्ज करतायत त्यांच्यासाठी. आणि तुमचं वार्षिक उत्पन्न 6 लाखाच्या पेक्षा जास्त असायला पाहिजे. आणि ह्या बाकीच्या गोष्टी तुम्ही 3 वर्षापर्यंत हे इथले फ्लॅट विकू शकत नाही. ही पण एक महत्वाची बाब आहे. आणि अगेन सेम कास्ट वाईज तुम्ही जर करायचं असेल तर तुम्हाला त्याच कास्टमध्ये लोकांना विकता येईल आणि ही अनामत रक्कम तुम्हाला भरावी लागेल. मे बी विक्रीच्या याच्यात दिले तर विक्रीसाठीच असेल ही. सो तुम्हाला एवढी अनामत रक्कम त्यांना तिथे भरावी लागेल तुम्हाला विक्री करताना. त्यानंतर विक्री करण्यासाठी तुम्ही याच वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करायचंय. त्यानंतर कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट्स लागतात, आधार कार्ड, पॅन कार्ड, डिजिलॉकर मध्ये सर्व डॉक्युमेंट पाहिजे. 2024-25चा ITR किंवा तहसीलचे उत्पन्न लागेल. त्यानंतर तुम्ही बघू शकता 1 जानेवारी 2018 नंतरच तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र लागेल, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र लागेल. विकलांग असेल तर UDID कार्ड लागेल. यामध्ये पर्सेंटेजचा काही इश्यू नसतो, फक्त UDID कार्ड लागतं. आणि बाकी इतर प्रवर्गासाठी तुम्हाला त्यांचे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे द्यावे लागतील. आणि हे बाकीच्या विक्री किंमत व त्याची भरणा करायची अटी शर्ती हे तुम्ही बाकीचे डिटेल्स सुद्धा इथे बघू शकता. यामध्ये आहेत एवढे. सो हे डाउनलोड करा, तुम्ही पूर्ण डिटेल्स वाचा आणि त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करायला घ्या. 1 महिन्याचा कालावधी आहे आणि व्हेरिफिकेशनला पण वेळ लागतो. सो तुम्हाला जर रजिस्ट्रेशन मध्ये काही इश्यूज येत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा. मी रजिस्ट्रेशन कसं करायचं वगैरे त्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. सो हे होतं बुकलेट बद्दलचं आणि बुकलेट मधली थोडक्यात माहिती आपण बघितली. स्पेसिफिक कुठली माहिती तुम्हाला अजून हवी असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता. त्याचा स्पेसिफिक डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येईल. सो हे होतं या व्हिडिओचा उद्देश. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन इन्फॉर्मेशन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.